फलटण एज्युकेशन सोसायटीचे मदोजी महाविद्यालय फलटण हे विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सतत काम करत असतं। विद्यार्थ्यांना सक्षम आणि सबल कसं बनवता येईल यासाठी नेहमी प्रयत्न करत असतं आणि याच धर्तीवरती आज मदोजी महाविद्यालयाचे बरेच विद्यार्थी हे जगभर चमकतायत आणि यामुळेच तर आज मदोजी महाविद्यालयाला A+ ग्रेडचा दर्जा आहे। आणि याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयीन बिझनेस फेस्टिवलच्या दरम्यान ट्रेड फेअरचं आयोजन करण्यात आलं होतं। मदोजी महाविद्यालयाच्या कॉमर्स विभागाने बिझनेस फेस्टचं आयोजन केलेलं आहे आणि त्याचा आज तिसरा दिवस होता आणि या तिसऱ्या दिवशी ट्रेड फेअरचं आयोजन केलेलं होतं आणि या ट्रेड फेअरमध्ये जवळजवळ 30 वेगवेगळे स्टॉल हे विद्यार्थ्यांनी लावलेले होते आणि या माध्यमातून विद्यार्थी आपलं व्यावसायिक कौशल्य हे प्रत्यक्षात कशा प्रकारे आपणाला अभ्यासता येईल हे याचा अनुभव त्यांनी नक्कीच या माध्यमातून ते घेतला आहे। तर अशा प्रकारच्या या उपक्रमांचा उद्देश हाच असतो की विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच त्या ठिकाणी प्रात्यक्षिक ज्ञान मिळावं आणि पुढे जाऊन फक्त नोकरीसाठी नाही तर व्यवसायासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं हाच त्याचा उद्देश होता आणि त्याला भरघोस प्रतिसाद हा विद्यार्थ्यांच्याकडून मिळतोय। जे विद्यार्थ्यांना हवं आहे, विद्यार्थ्यांना आज फक्त वर्गातलं शिक्षण नको आहे तर प्रत्यक्षातलं शिक्षण पाहिजे आणि ते देण्याचा आमचा हा प्रयत्न तुम्हाला नक्कीच या उपक्रमातून दिसून येईल। धन्यवाद। या ट्रेड फेअरचा उद्घाटन सोहळा पार पडला। या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक होते माननीय डॉक्टर शांताराम गायकवाड सर, गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेडचे जनरल मॅनेजर। त्याचबरोबर मदोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर PH कदम सर देखील उपस्थित होते। त्याचबरोबर महाविद्यालयीन सर्व प्राध्यापक वर्ग देखील या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होता। विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना वाव मिळावा, त्यांच्यामध्ये व्यावसायिक दृष्टिकोन रुजावा, त्यांनी त्यांच्या कौशल्याचा वापर करून व्यावसायिक बनावं आणि आपली एक नवीन ओळख निर्माण करावी यासाठी मदोजी महाविद्यालय सतत सक्रिय असतं आणि याच उद्देशानं महाविद्यालयीन स्तरावरती ट्रेड फेअरचं आयोजन करण्यात आलं। या ट्रेड फेअरमध्ये 30 फूड स्टॉल उपलब्ध होते। त्यामध्ये वेगवेगळे अन्नपदार्थ आणि पेय देखील उपलब्ध होतं। हे सर्व पदार्थ आणि पेय बनवलं होतं महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आणि या पदार्थांची चव सर्वांनी मनसोक्त चाखली आणि सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या पदार्थांचं कौतुक केलं। या ट्रेड फेअरच्या दरम्यान विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता। सर्वांनी उत्साहात व आनंदात या ट्रेड फेअरमध्ये आपला सहभाग नोंदवला। प्रोग्राम स्किल डेव्हलपमेंट जो प्रोग्राम आयोजित केलेला आहे त्यामध्ये तुम्ही स्टॉल कुठला लावलेला आहे? आमचा स्टॉल इडली चटणीचा आहे। खरं तर इडली चटणी सगळीकडेच फेमस असते, बट आमच्या इडली चटणीमध्ये थोडंसं युनिक असं पदार्थ आम्ही ऍड केलेला आहे, त्याच्यामुळे भरपूर आमच्या इडल्या विकल्या गेलेल्या आहेत। आज स्टॉल मध्ये पाहिलं तर तुमच्याकडे बऱ्याच म्हणजे इडलीचे स्टॉल आहेत, तर तुमचं स्पेशल काय आहे? आमचं स्पेशल व्हर्जन असं आहे की आम्ही त्याच्यामध्ये प्लेन इडल्या पण ठेवलेल्या आहेत, फूड कलर इडल्या पण आहेत आणि अजून एक प्रकारची इडली अशी की जी आमची खासियत आहे ती की सीझनिंग वाली इडली आहे। सीझनिंग वाली इडली म्हणजे की असं की त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो किंवा ओरिगानो, चिली फ्लेक्स असे सीझनिंग्स आहेत, त्याच्यामुळे ती खायला पण खूप छान लागते आणि एकदम मऊसूद फ्लफी पण आहे। ह्याच्यामध्ये भाग घेण्याचा एकच ध्येय होता की आमचे सर जे म्हणजे की जाधव सर आमच्या डिपार्टमेंटचे फॅकल्टी आहे, त्यांनी आम्हाला प्रोत्साहित केलं की घ्या तुम्ही पण भाग आणि असंही आमचं आता शेवटचं वर्ष आहे, त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं एन्जॉय पण करायला भेटेल आणि एक एक्सपिरियन्स पण होईल की कसं काही विकलं जातं किंवा काही प्रॉफिट लॉस अँड ऑल सगळं, त्याच्यामुळे आम्ही